निरोगी आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, केसांची चांगली वाढ होण्यासाठी खोबरेल तेलात कढीपत्ता, जास्वंद, मेथीदाणे टाकून तेल तयार करा आणि हे तेल केसांना लावा. याने केस वाढू लागतात आणि दाटही होतात. नंबर 2, पिंपल्स आले असतील तर त्यावर काळी मिरी उगाळून लावा. याने पिंपल्स फुटून बाहेर येतो. नंबर 3, चेहऱ्यावर कसलेही काळे डाग पडले असतील किंवा हातांवर जुने काळे डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून तो त्या जागेवर लावा. याने डाग काही दिवसातच नाहीसे होतील. नंबर 4, उन्हाळ्यांमध्ये लघवीला जळजळ होते किंवा उष्णता वाढते. त्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा सब्जा भिजत घाला आणि हा 10 ते 15 मिनिटांनी तो प्या. याने तुम्हाला आराम मिळेल. नंबर 5, आहारामध्ये डिंक, खजूर, उडीद आणि तूप यांचा समावेश करावा. याने हाडे मजबूत राहतात. नंबर 6, पित्ताचा त्रास असल्यास ताकात साखर व काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्त कमी होते. नंबर 7, लहान मुलांना वरण बनवताना त्यामध्ये थोडी पालक चिरून टाका आणि मग डाळ शिजवा. याने वरण अगदी चविष्ट होते आणि वरण बनवून झाल्यावर वरून तूप टाका. पौष्टिक वरण मुलांना तयार होते. नंबर 8, जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये. 10 ते 15 मिनिटे शतपावली करावी आणि मग जेवणानंतर 2 तासाने झोपावे. नंबर 9, पोटावरची लटकलेली चरबी कमी करायची असेल तर जिरे पाणी किंवा ओव्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 10, मेथीदाणे वयाच्या 30 नंतर जास्त खायला चालू करा. यामुळे शरीराचे सांधे मजबूत राहतातच, तसेच मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांपासून दूर राहता येते. नंबर 11, कॅल्शियमची कमतरता असेल तर पांढरे तीळ रोज खावे. याने कॅल्शियम कमी होत नाही. नंबर 12, रोज सकाळी गुलकंद दुधाबरोबर खाल्ल्याने अपचन दूर होते, तसेच हाडे मजबूत होतात. नंबर 13, हिरडे आणि दात मजबूत करण्यासाठी पेरूची पाने चावून खावीत. नंबर 14, आहारामध्ये बीट, काकडी, गाजर, मुळा यांचा समावेश असावा. याने हृदयरोगावर नियंत्रण ठेवता येते. नंबर 15, कुठेही भाजल्यास त्या शरीराच्या भागावर मधाचा लेप करावा. याने वेदना कमी होतात. नंबर 16, जी लहान मुले रात्री झोपेत अंथरूण ओले करतात त्यांना काळ्या तिळाचे गूळ मिश्रित लाडू करून द्यावेत. नंबर 17, त्वचा तेलकट होत असल्यास बेसन पीठ, हळद, लिंबू रस किंवा दही एकत्र करून त्वचेवर लावा. याने त्वचा उजळेल. नंबर 18, अंगावर पित्त उठत असेल तर पुदिन्याच्या पानांचा रस अंगावर लावा. याने आराम मिळेल. नंबर 19, शीतपित्तावर कोकम पाण्यात भिजवून त्यात साखर घालून प्यायल्यानेही आराम मिळेल. नंबर 20, जर तुम्हाला वारंवार पित्त उठण्याची समस्या असेल तर हळद पाण्यातून किंवा दुधातून घेतल्याने अंगावर वारंवार पित्त उठणार नाही. नंबर 21, बुद्धीची वाढ करण्यासाठी रोज सकाळी अनुशापोटी 5 काजू खाऊन थोडे मध चाटल्यास बुद्धीमध्ये वाढ होते. नंबर 22, नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा. यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो. नंबर 23, अंगावरील लव कमी करण्यासाठी हळद व मोहरीचे तेल एकत्र करून वरचेवर लावावे. याने लव कमी होण्यास मदत होते. नंबर 24, जर पाय मुरगळला असेल किंवा मुक्का मार लागला असेल तर आंबे हळद उगाळून गरम करून लेप करून तो लावा. याने आराम मिळेल. नंबर 25, आहारात जास्त भाताचे प्रमाण असल्यास मधुमेहाचा धोका वाढतो. त्यासाठी भाताचे प्रमाण 1 वाटी एवढेच असावे. नंबर 26, रोज नाभीमध्ये बदामाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास केस गळती, केसांमधील कोंडा आणि केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. नंबर 27, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरफडीचा रस घ्यावा. नंबर 28, पित्तामुळे किंवा गॅसमुळे डोकं दुखत असेल तर 1 चमचा लसणाचा रस प्या. यामुळे डोकेदुखी थांबते. नंबर 29, जर उलट्या होत असेल तर कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे उलट्या थांबतात. नंबर 30, मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे पडत असतील तर मेहंदी लावताना त्यात तेल घाला.
म्हणजे मेहंदी लावल्यानंतरही केस कोरडे पडत नाही. नंबर 31, उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग होते तर ते घालवण्यासाठी 5 चमचे ग्लिसरीनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून तयार मिश्रण चेहऱ्याला लावा. याने चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते. नंबर 32, रोजच्या आहारात आवळा किंवा आवळ्याचे लोणचे खाल्ले पाहिजे. हे स्मरणशक्ती वाढवतात आणि हृदयासाठी देखील चांगले आहे. नंबर 33, केस काळेभोर आणि सिल्की होण्यासाठी एका वाटीत अर्धा लिंबू पिळून त्यात आवळ्याचे चूर्ण मिसळा आणि या लिंबू आवळ्याचे मिश्रणाने रोज केस धुतल्यास केस काळे होऊ लागतात. नंबर 34, उन्हाळ्यामध्ये चक्कर येत असल्यास व घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचे सरबत प्यावे. नंबर 35, कोरडा खोकला येत असेल तर खाईच्या पानात थोडा ओव्याचे दाणे टाकून तोंडात ठेवा आणि ही लाळ गिळावी. याने कोरडा खोकला थांबेल. नंबर 36, रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या. यामुळे तुमची किडनी नेहमी निरोगी राहते. नंबर 37, केसांच्या वाढीसाठी पालक ही खूप उपयुक्त आहे. पालकाचा रस किंवा कोणत्याही प्रकारे पालकची भाजी खाल्ल्याने केसांची लांबी वाढते, तसेच रक्ताची कमतरता देखील होत नाही. नंबर 38, मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर ही खूप फायदेशीर आहे. यामुळे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते. नंबर 39, ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपतीचे सेवन करा. नंबर 40, चेहरा कोरडा पडत असेल तर दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर असेच राहू द्या. याने चेहरा मऊ आणि सुंदर होतो. नंबर 41, पाय दुखत असतील तर मोहरीच्या तेलामध्ये कापूर टाकून पायांची मालिश करा आणि कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटे पाय टाकून बसा. याने आराम मिळेल. नंबर 42, उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाही. नंबर 43, तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पावडरमध्ये दही, ॲलोवेरा जेल टाकून 30 मिनिटे केसांना लावून ठेवा. याने केस गळती कमी होते, तसेच केस दाट होऊ लागतात. नंबर 44, केसांना मेहंदी लावताना अंड वापरा. याने केसांना लागणारे प्रोटीनची कमतरता भरून निघते. नंबर 45, ओठ काळे पडत असतील तर ओठांना रात्री झोपताना बीटरूट ओठांवर घासावी. याने ओठ नॅचरली गुलाबी दिसतात. नंबर 46, रोज सकाळी 30 मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि चेहरा देखील फ्रेश दिसतो. नंबर 47, सर्दी खोकला होत असेल तर रात्री झोपताना हळद टाकून दूध प्यावे. याने सुद्धा आराम मिळेल. नंबर 48, चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील आणि खाज येत असेल तर कोरफड किंवा ग्रीन टीचे पाणी एकत्र करून चेहऱ्याला लावा. याने चेहऱ्यावरील समस्या दूर होतील. नंबर 49, कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळ होतो. नंबर 50, पायांवर व गुडघ्यांवर कोपऱ्यावर काळे डाग पडतात तर त्यासाठी बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मध, मोहरीचे तेल, कॉफी पावडर, कोलगेट आणि लिंबू मिक्स करून त्या जागेवर लावा. याने काळे डाग निघून जातात. नंबर 51, आहारामध्ये नियमित अळशीच्या बिया खाव्यात. याने मधुमेह आणि केसांचे आरोग्य देखील चांगले राहते. नंबर 52, शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी गूळ हा उपयोगी पडतो. त्यासाठी गूळ थोडा खावा आणि हे दमा असणाऱ्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरते. नंबर 53, रोज सकाळी पोट साफ होत नसेल तर उपाशी पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा तूप खावे. याने पोट साफ होते. नंबर 54, डोक्याखाली उशी घेऊन झोपल्याने मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतो. नंबर 55, त्वचा टाईट राहण्यासाठी बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश करा. या निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.